अनुज दुसरा यांनी 12व्या शतकामध्ये हा किल्ला बांधलेला आहे आणि 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांची कारकीर्द आहे. 1630 चा शिवाजी महाराजांचा जन्म 21 फेब्रुवारी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर 12व्या शतकामध्ये हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याचा एकूण परिसर हा 30 एकर आहे. जो आपण तो तिकडचा भाग बघितला, हा बघितला. 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतलेला आहे. स्वराज्यामध्ये तो आदिलशाहकडून घेतला. म्हणजे आपल्याला माहित आहे की 5 शाह्या आजूबाजूला होत्या. म्हणजे मोगलांच्या राज्याबरोबरच बिदरची बरीच शाही आहे, आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे. तर याच्यामध्ये 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा गड जिंकला. सुरनीस अण्णाजी दत्तो यांच्याकडे किल्लेदार म्हणून त्याची जबाबदारी दिली. आता या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे की बाबा इथं सामानगड ह्याला जे नाव दिलेलं आहे, तर इथून जे दुसरे जे 2 किल्ले आहेत पन्हाळा आणि रांगणा, हे किल्ले एकदम उंचावर आहेत आणि तिथं लागणारी जी रसद आहे, तिथं लागणारे जे साहित्य आहे ते इथं स्टोअर केलं जायचं आणि इथून ते तिथं त्या ठिकाणी पुरवलं जायचं. म्हणजे त्या किल्ल्यावर त्या सगळ्या गोष्टी त्या घेऊन जाता येत नव्हत्या. सामानावरून, रसद सामग्रीवरून त्याला सामानगड नाव पडलेलं आहे. आणि ह्या किल्ल्यावर एक बंड झालेला आहे. ते बंड 1844 मध्ये झालेला आहे आणि गडकरी उठावाची सुरुवात इथून झाली. म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये इथं त्याचं ते आंदोलन त्या ठिकाणी झालेलं आहे. गडाची रचना बघितलं तर हा गिरिदुर्ग आहे. तुम्हाला माहित आहे की किल्ल्याचे प्रकार आहे. एक भुईकोट किल्ला आपण त्याला म्हणतो. जसं महाराष्ट्रामध्ये उदगीरचा एक भुईकोट किल्ला आहे, परत कंधारचा एक भुईकोट किल्ला तुम्हाला दिसतो, जो जमिनीवर त्या ठिकाणी किल्ला असतो. हा डोंगरावर असल्यामुळे ह्याला गडकोट म्हणतो आपण. पण हा डोंगर तेवढा पण मोठा नाही आहे की जे इतर आपले जर त्या ठिकाणी किल्ले जर त्या ठिकाणी बघितले तर. पण समुद्र सपाटीपासून ह्याची जी उंची आहे ही 2972 फूट आहे. म्हणजे आता तुम्ही समुद्राच्या लेवलला, तुम्ही कोकणामध्ये राहता त्याच्या लेवलला इतकं हाईट वर आपण त्या ठिकाणी आहोत. आता सर म्हणताय तसं इथं जो आहे हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला, म्हणजे हा या आजरा गडिंग्लज तालुका असेल, हा सगळ्यात मोठा ध्वज इथं फडकवला जातो. गडिंग्लजचे जे तहसीलदार आहेत इथं त्या ठिकाणी ध्वज त्या ठिकाणी फडकवतात. किल्ल्यावर फिरल्यावर सरांनी म्हटल्याच्या सारखं म्हणजे जमिनीच्या आतमध्ये गोष्टी दिसतील. आता आत ह्या गाड्या जात नाहीयेत म्हणून आपण इथून सुरुवात करतोय. थोडं वेगात जर गेलं तर आपण एक 15 ते 20